संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप संगासनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी विठ्ठल परम पुरुष शक्ये पांडुरंगा मुरारी कमल नयन हासं गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवारी सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग वाजवा एकदम मोकळ्या मनानं वाजवा बरं. सुरुवातीलाच असा एवढा चांगला प्रतिसाद दिल्यावर कसा कलावद्य जीवधरा धावतारं कलटंकते ज्योतिका मोतिपत्रं कलानीश्वादापनोदार दक्षं समाधी समृद्धी भद्र ज्ञानदीपं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी अविकाराय शुद्ध्याय नित्याय परमात्मने सदैव रूपरूपाय विष्णवे सर्वज्येष्ठवे यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र विधेनागतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरु
मी आल्यानंतर कार्यालयाच्या बाहेर आम्ही गाडीमध्ये थांबलो होतो, तेव्हा मी मोबाईल पाहिला. थोडा नेटवर्क कव्हरेज क्षेत्राचा प्रॉब्लेम आहे ना इथे, आहे म्हणता येईल. मनोजपं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. विठ्ठल विठ्ठल बसवा बेघर देवी बरी निरंतर संगासनी शयनी घडे भोजनी गमनी. रामकृष्ण हरे. रामकृष्ण. दुसरे का काय म्हणा ना सगळे रामकृष्ण हरे. आता काय हप्ता नसेल आला, आपण काय असेल ते नंतर बघून घेऊ, पण आता सध्या तरी रामकृष्ण हरे. आपला काही विषय नाही. पण पहिल्यांदाच आपल्या गावात येण्याचा योग आहे आणि म्हणून या दृष्टीनं परिचय व्हावा, वक्त्याचा आणि श्रोत्यांचा परिचय आधी व्हावा लागतो, तर कुठेतरी ते नातं जुळतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं परिचयाकरिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगतवंदनीय जगद्गुरु तुम्हा आम्हा संतांचे मायबाप. अज्ञानी जडजीवाचा उद्धार करण्याची ताकद आणि साधन आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं असे महान संत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठल आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्या अविनाशी परब्रह्म तत्वाला आपल्या आध्यात्मिक घरामध्ये स्थापन होण्याची विनंती प्रार्थना करतायत. तुम्ही शांतता ठेवा, गडबड करू नका. बसणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की मलाही मान्य आहे, बऱ्याच दिवसानंतर पाहुणे रावळे एकत्र येतात, भेटीगाठी होतात, मग काय चाललंय, कसं चाललंय, पाऊस पाणी काय, बरं आहे का, ह्याच्यासाठी नंतर अख्खा दिवस आहे. फक्त आताची प्राप्त झालेली वेळ आपल्याला भगवत चिंतनात घालवायची. काळ सारावा चिंतने, एवढ्या 2 तासाचा काळ आपल्याला चिंतनात घालवायचा आहे, भगवत नामस्मरणात घालवायचा आहे. आणि म्हणून कदाचित या ठिकाणी आपण सगळ्यांनी शांतता ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये विश्वनिर्मात्या त्या अविनाशी तत्वाला आपल्या आध्यात्मिक घरामध्ये स्थापन होण्याची विनंती प्रार्थना करतात. वसवावे घर किंवा तुम्ही घरामध्ये स्थापन व्हा, पण किती काळासाठी स्थापन व्हा? देवे बरे निरंतर निरंतर अशी तुमची स्थापना घरामध्ये झाली पाहिजे. पण निरंतर अशी स्थापना का, निरंतरच का,
1-2 दिवसांसाठी देव आला गेला चालणार नाही का? नाही रे देवा, कारण आम्हाला तुझ्या संगतीत आमचं दैनंदिन कर्म घडवायचंय. संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी, तुझ्या संघामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये आमचं दैनंदिन कर्म जावं, हा भाव संतांच्या अंतःकरणात नाही. एक क्षणही तुझ्यापेक्षा वेगळा आम्हाला नकोय. आणि अशा स्वरूपानं तुझ्या सानिध्याचा प्रभाव परिणाम आमच्या जीवनात काय घडेल. संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप मावळोनी काय घडेल. या मायेनं जे संकल्प विकल्प दुःख रूप निर्माण केले ते अंतःकरणातील निघून जातील. आणि मनातले हे संकल्प विकल्प जे दुःखाला कारणीभूत आहेत ते एकदा निघून गेले की बाकीच्या कोणत्याच गोष्टीचा हिशोब आम्हाला करण्याची गरज पडणार ना. सुखाची ना दुःखाची ना पापाची ना पुण्याची ना चांगल्याची ना वाईटाची काय गरज आहे. काही नाही. आम्हाला बाकीचं घेणं देणंच वाटणार नाही. देहीच विदेही भोग दशा अशी अवस्था प्राप्त होईल जेव्हा तुझं सानिध्य प्राप्त होईल. निरंतर तू आमच्या सानिध्यात येशील. आणि या सगळ्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये जर सारखाय असेल तर आतापर्यंत दुःखात घालवलेला काळ हा सुखात परिवर्तित होईल. अवघा काळ सुकाळ, आणि हा काळ सुकाळात परिवर्तन होण्याचं कारण एकमेव तुका म्हणे गोविंदे विठ्ठल विठ्ठल. ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात, टर्ले कुटुंबाच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत. कारण कैलासवासी गंगा भागीरथी या कुटुंबाची सुखदात्री आई सखुबाई पोपट टर्ले या पवित्र पुण्यमातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. हे प्रथम पुण्यस्मरण करत असताना संपूर्ण कुटुंब परिवार फार मोठ्या दुःखामधून जात असताना देखील आपण आईकरिता भगवंताचं चिंतन करावं. कारण गती ही प्रत्येक जीवात आहे. जीव हा गतीत आहे. जीव हा गतीत आहे, पण त्याला सद्गतीत आणण्याकरिता भगवंताचं चिंतन करावं लागतं. याची सद्गती ही एकमेव भगवत चिंतनानं घडणार आहे. अन्य दुसरी कोणत्या साधनेतून अन्य दुसऱ्या कोणत्या गोष्टीतून आपण याची सद्गती घडून आणू शकत नाही. आणि म्हणून आज या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन करून संपूर्ण कुटुंब, आई जाण्याचं दुःख आजही त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. या मातेच्या संस्कारानं घडलेली मुलं श्री बाळासाहेब पोपट टर्ले, श्री विष्णुपंत पोपट टर्ले, श्री भाऊसाहेब पोपट टर्ले, श्री गोविंद पोपट टर्ले, मुलगी श्रीमती बिजलाबाई दत्तात्रय मोरे, सौ जिजाबाई प्रभाकर हांडगे, सौ सिंधुबाई राजेंद्र पगार, तसेच पुतणी इंदुबाई मधुकर लवाण, त्याचबरोबर सौ राजूबाई रावसाहेब राजोळे, त्याचबरोबर हौशाबाई लक्ष्मणराव टर्ले सून, तसेच सुनबाई सौ कुसुम बाळासाहेब टर्ले, सौ विमल बाबूराव टर्ले, तसेच पुतणे लक्ष्मण शंकर टर्ले असतील, बाबूराव देवराम टर्ले असतील, पंडित संतू टर्ले असतील, पुतणी सौ मीराबाई मुरलीधर रौंदर, त्याचबरोबर सुंदराबाई बाळासाहेब आवारे, तसेच श्रीमती हिराबाई अशोक तुंगार, सौ ताराबाई बाळासाहेब नाठे, त्याचबरोबर सून सरला विष्णुपंत टर्ले, अलका भाऊसाहेब टर्ले, उमा गोविंद टर्ले, तसेच लता पंडित टर्ले, संपूर्ण कुटुंब परिवार, संपूर्ण नातवंड. खरं तर आल्यानंतर परिचय घेत असताना कुटुंबाला परिचय दिला की जरी हे पुतणे पुतण्या याशी विभक्त नावं दिली असली ती फक्त तुमच्या आमच्या ओळखी करिता, नाहीतर या कुटुंबाचा परिचय आपल्याला एकोप्यातून जाणवतो. या टर्ले परिवाराचा वेगळा परिचय मला या ठिकाणी देण्याची गरज नाही. का?
कारण संपूर्ण समाजाला या गोष्टीचं ज्ञान आहे की खऱ्या अर्थानं भावांचं एकत्रित कुटुंब, अगदी 40-50 माणसांचं एकत्रित परिवार आणि एवढा सुसंस्कारी परिवार या ठिकाणी एकत्रितपणानं आजच्या काळात जगतोय, ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या प्रसंगी सगळ्यात मोठा अभिमान. मला माहित नाही टर्ले परिवाराची श्रीमंती किती आहे, मला माहित नाही या टर्ले कुटुंबाची प्रॉपर्टी किती आहे, मला माहित नाही या परिवाराची इस्टेट किती आहे, पण तरी सुद्धा या टर्ले कुटुंबाची श्रीमंती मी आजच्या प्रसंगी सांगून देईन. कारण मी मोजलेली श्रीमंती ही पैशाची, बंगल्याची, गाडीची नाही बरं. मी मोजलेली श्रीमंती ही बंगल्याची, गाडीची, पैशाची नसून मी मोजलेली श्रीमंती या टर्ले कुटुंबामध्ये झालेल्या संस्काराची. या आईनं जे संस्कार या कुटुंबापर्यंत दिले, या जुन्या जात्या माता मौल्यांनी जे संस्कार केले, ते संस्कार या कुटुंबानं खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणात आजही तेवढे जिवंत ठेवले. त्या संस्काराची जोपासना करतायत म्हणजेच ते खऱ्या अर्थानं आपल्या संपत्तीची जोपासना करतायत. कारण सध्या सगळ्यात मोठी संपत्ती संस्कार आहे. संस्काराची शिदोरी जर आपल्या मुलांपर्यंत पोहोचली असेल तर मला वाटत नाही ते कुटुंब गरीब असू शकतं. त्यामुळे निश्चितच या टर्ले कुटुंबाची श्रीमंती फार मोठी आहे. आल्यानंतर परिचय घेत असताना मुलांचे डोळे भरून यावेत. एकत्रित कुटुंब पद्धत जगत असताना खऱ्या अर्थानं कुटुंब रडावं. आईनं आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाणीव आजच्या प्रसंगी होती. गेल्या 1 वर्षापासून या कुटुंबानं आईच्या जाण्याचं दुःख अंतःकरणामध्ये दाबून ठेवलं होतं. प्रत्येक क्षणाला आईची आठवण येत होती, पण प्रत्येक क्षणाला डोळ्यातलं पाणी समाजाला दाखवू शकत नव्हतं. अरे तिचं बसण्याची जागा रिकामी दिसली तर डोळे भरून यायचे, तिच्या जेवणाचं ताट रिकामं दिसलं की डोळे भरून यायचे. अरे आई अशी हाक मारल्यानंतर तिचा आवाज पुन्हा कानावरती पडत नव्हता तेव्हा डोळे भरून यायचे. 1 वर्ष झालं, पण आजच्या प्रसंगी मात्र 1 वर्षापासून अंतःकरणामध्ये दाबलेलं दुःख आज त्या दुःखाचा उद्वेग झाल्याशिवाय राहत नाही, होतोच. आज मात्र ते दुःख अंतःकरणातलं डोळ्या वाटे, डोळ्याच्या पाण्या वाटे बाहेर पडतं, हृदयाचा हुक्का दाटून येतो आणि आईनं जे काही आपल्यासाठी केलं ते आजच्या प्रसंगी स्मरणात येतच येतं. आणि असं म्हणावं लागेल आजच्या प्रसंगी त्याचा उद्वेग होतो. कसा उद्वेग होतो? बांधिल्या पिढीचा सुटला सियाळा, बांधिल्या पिढीचा सुटला सियाळा, तृणरानो माळा पागली तृणरानो माळा पागली बांधिल्या पिढीचा सुटला सियाळा. आतापर्यंत पिढीला आळ्यानं बांधलेलं होतं, पण आजच्या प्रसंगी मात्र त्या पिढीचा आळा सुटला आणि जी पिढी एकत्र बांधून ठेवली होती, जे दुःख एकवटून ठेवलं होतं, आज मात्र त्याचा उद्वेग झाला. मला वाटतं आई जाण्याचं दुःख होणं साहजिक आहे, कारण मुलांच्या जीवनात आई एका बाजूला आणि अख्खं जग एका बाजूला. सबसे
जगात ताकद आहे? जेवढे तिने कष्ट केले जग करू शकतं? जगात ताकद नाही तिच्या एवढ्या कष्ट करण्याची. जे आई करू शकते जग करू शकत नाही. जगात मातृत्व नाही जेवढं आईच्या हृदयात आहे. जगात वात्सल्य नाही जेवढं आईच्या उदरात. जगात मातृत्व नाही जेवढं आईच्या हृदयात आहे. जगात वात्सल्य नाही जेवढं आईच्या उदरात आहे. आणि जगात प्रेम नाही जेवढं आईच्या अंतःकरणात. आज जगात सगळी माणसं सगळी नाती ठरले कुटुंबाला पुन्हा पुन्हा दिसतात. पुन्हा पुन्हा काका काकी मामा मामी नाना नानी सगळी माणसं. नवे नवे डोंगरा आड गेलेला सूर्य सुद्धा पुन्हा पाहायला मिळतो. हो, म्हणून मावळत्या सूर्यासाठी कोण रडत बसतं? माहितीये तो दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसणार आहे. अरे मावळत्या सूर्यासाठी कोणीच रडत नाही, कारण तो दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसणार आहे याची जाणीव आहे. पण एक वर्षापासून आज खऱ्या अर्थानं त्या आईच्या प्रतिमेकडे पाहून डोळे भरून येतात. का? कारण माझी आड गेलेली आई आता परत दिसणार नाही. कुठे गेली माझी आई मला करमत नाही. कुठे गेली माझी आई मला करमत नाही. येना ग आई मला झोप येत नाही. येना ग आई मला झोप येत नाही. झोप लागत तिच्याशी. जगाला नाही दुःख सांगू शकत, पण अंतःकरणामध्ये या भावना दाटून येतात. अरे कुठलाही सण असू द्या, आई होती तोपर्यंत पोरीवाळीना माहेराचा आनंद किती सणाचा मोठा वाटायचा. अरे मुलं सुद्धा बाहेर गावी बाहेर गावात एखाद्या ठिकाणी व्यवसाय आपलं काम धंदा करत असताना जर सणावारीला घरी जायची वेळ आली ना तर एक ओढ राहायची, या सणाला आईच्या हातची पुरणपोळी खायला मिळेल. अरे बाकीचं काही मिळो ना मिळो, पण आईच्या हातच्या पुरणपोळीनं तृप्तता व्हायची, धन्यता वाटायची, आनंद व्हायचा. आज वर्ष झालं कित्येक सण आले आणि गेले, पंचपक्वान्नाची ताटं समोर आली, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण केलं असेल, पण आईच्या हातच्या भाकरीची चव मिळाली नाही याचं दुःख आजही. कुठला हा सण आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. कुठला हा सण आली ही दिवाळी, कोण देईल आई पुरणाची पोळी. रडू आलं आता, रडू आलं आता, कुठेच दिसत नाही.
माऊली सांगतात हे दुःख आपल्याला भोगावंच लागतं. शेवटी सूर्य उगवलाय त्याला मावळ नाही, फूल उमललंय त्याला कोमेज नाही, तसा जन्म झालाय त्याला मरण आहे. विठ्ठल विठ्ठल तरी गुनो असू पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी जावंच लागतं. सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्याप्रमाणे माणसाचा जन्म आणि मरण आहे. या दृष्टीनं आपल्याला याचा विचार करावा लागेल. खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी देहरूपानं या मातेच्या जाण्याचं दुःख आजही परिवारावरती आहे. दुःखातून सावरण्याची शक्ती विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी या ठिकाणी द्यावी अशी निवृत्तीनाथांच्या चरणी मी प्रार्थना करतेच. या कुटुंबाच्या वतीनं इथपर्यंत सर्वांचंच कॉन्टॅक्ट होतच. तसेच या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक वेळा येण्याचा योग आलेला आहे आणि आमचे बंधुस्थानी असणारे अविनाश भाऊ ढगे जे या कुटुंबाचे पाहुणे आहेत त्यांच्याकडून हे कॉन्टॅक्ट झालं आणि इथपर्यंत कुटुंबातील मुलांनीच कॉन्टॅक्ट करून आणि सातत्यानं आमचे गायनाचार्य आदरणीय महाराष्ट्राचा एक बुलंद असा आवाज हरिभक्तीपरायण आदरणीय मते महाराज यांचंही सातत्यानं कॉन्टॅक्ट असतो. किती सुंदर असा पद्धतीचं नियोजन इथपर्यंत घडून येतं. मला वाटतं फार मोठी धन्यता आहे. याच्याकरिता फार मोठं प्रारब्ध अनुकूल असलं पाहिजे. एवढं सगळं चांगलं जुळून येण्याकरिता अनुकूल प्रारब्धाची गरज आहे. हा प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर एवढा चांगला परमार्थ आपल्या जीवनात घडत नाही बरं का. 4-4, 5-5 मुलं आहेत पण आई वडिलांचा विधी होत नाही कधी कधी. मला वाटतं आज कर्ले परिवाराचं सामुदायिक पुण्य सुद्धा फार मोठं असलं पाहिजे. कौटुंबिक पुण्य सुद्धा फार मोठं आहे, सामुदायिक पुण्य आहे आणि खऱ्या अर्थानं अनंत जन्मांचं सुकृत साठलं गेलं म्हणून एवढ्या सुंदर पद्धतीनं आई वडिलांसाठीचा हा किंवा आईसाठीचं हे पुण्यस्मरण या कुटुंबाला करायला मिळतं. नाही तर सध्याच्या काळात काही जण अंधश्रद्धा म्हणून याची टाळाटाळ करतात. काही प्रसंगी नावं ठेवतात, काही प्रसंगी आडकाठी घालतात. काय गरज आहे, काय करायचं, कशासाठी करायचं, काय उगाच ह्या भापट पसारा, गेलेला माणूस गेला, काय उगाच तुम्ही हे सगळं. आता सध्या सुशिक्षित लोक फार आहेत त्यामुळे शंकाही तितक्याच, प्रश्नही तितकंच आणि श्रद्धेविरुद्ध अंधश्रद्धाही. ज्ञानाला अंधश्रद्धा जास्त वाटते बरं का. त्यामुळे अनेक वेळा अशा गोष्टींचा प्रश्न निर्माण होतो. काय गरज आहे, कशासाठी हे सगळं, काय करायचं. मग ही अंधश्रद्धा आहे, काहीतरी उगाच याने केलं म्हणून करायचं असं म्हणून सोडून देतात. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही बाकीच्या जगाचं विधी करा अगर करू नका, बाकीच्या गावाची विधी करा अगर करू नका, पण आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळातील पितरांचा उद्धार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. या विधीची टाळाटाळ करू नका. आणि जर तुम्ही टाळाटाळ केली संकरो नरकाय वै कुलज्ञानम कुलसिच पतंती पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रिया. गीता सांगतात की कुळ भ्रष्ट केल्याचं पाप लागतं जर तुम्ही हे विधी टाळत असाल. दशक्रिया 13वा वर्ष श्राद्ध ही अशी विधीची ठिकाण आहेत की जिथे बसल्यानंतर माणसाला सत्य आणि असत्याची जाणीव होते. तुम्ही बाकीच्या ठिकाणी भरपूर कीर्तन ऐका, फारसा परिणाम होणार नाही. पण जेव्हा 10व्याचं प्रवचन माणूस ऐकतो म्हणतो खरं बरं का, काही खरं नाही. आतापर्यंत आयुष्य आरामात जगणारा तो एकदा का स्मशानाच्या आतमध्ये गेला की तो शेजारच्याला सांगू लागतो काही खरं नाही. मग नेमकं खरं काय याची जाणीव आपल्याला संत करून देतात. विठ्ठल विठ्ठल ब्रह्म सत्य जगत मिथ्या. आतापर्यंत जीव भुललेला आहे, जीव खऱ्या अर्थानं अडकलेला आहे. पण कुठे ना कुठेतरी त्याची सोडवणूक व्हावी. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. माया गोपी मनोरी जीवा
असू दे. काही माणसांना कीर्तनातला कुठला स्वर कळत नाही. ते हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, गुणगुण नाही, प्रतिसाद नाही, प्रतिक्रिया नाही, काही फरकच जाणवत नाही. ते असेच पाहत. तुम्ही किती चांगल्या रागात गाते, रागातच त्यांना कुठलाच स्वर कळत नाही. पण ही गोष्ट ध्यानात ठेवा, कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा. खरंच आपल्याला आनंद घ्यायचा ना, थोडा स्वर कळावा, थोडा ताल कळावा, आनंद घेता येतो. काही माणसांना कुठला स्वर कळत नाही, ते असेच पाहत राहते. कधी कधी आम्हालाच प्रश्न पडतो, आमचा स्वर चुकला का काय? कीर्तन झाल्यावर कळतं, त्यांच्या ध्यानात आलं नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्वर न कळणाऱ्याला सुद्धा कीर्तनातला एक स्वर मात्र पक्का कळतो. तुम्हाला कुठला स्वर नको कळू द्या, कुठलाच नाही, कोणत्या अभंगाचा नको, चालीचा नको, कुठलाच नको, पण एक स्वर असा पक्का ध्यानात राहतो, ज्ञानेश्वर महाराज टाळ्यावर. आता म्हटलं होतं का टाळी वाजव, पहिले ठेक्याला टाळी धरते, तरी तो वाजव म्हटलं तरी वाजव. काय या स्वराचं नातं जोडलेलं आहे तुमच्या हृदयाशी? काय या स्वरात? कीर्तनात हा स्वर कानावरती पडला, झोपलेलाही जागा होतो. काय असेल ते असो. यांना तर इतका आनंद झाला, ते म्हणजे बरं झालं एकदाच उरक. या स्वराला प्रतिसाद देण्याची जेवढी तत्परता आहे, तेवढीच प्रत्येक स्वरासाठी असली पाहिजे. विठाला विठाला किती वेळा जन्म यायचं, नित्य भजित व्हायचं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा आपल्याला या दुःखाची निवृत्ती करायची आहे, शाश्वत सुखाची प्राप्ती करायची. द्वैत भाव संपून अद्वैत भाव अंतःकरणामध्ये धारण करून त्या परब्रह्म तत्वाची प्राप्ती करून घ्यायची आणि अवस्थेचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घ्यायचा. त्याच्यासाठी संत विचारांचं आचरण आपल्याला करावं लागेल. त्याकरिता संत विचार आपल्याला ऐकावे लागतील. या माध्यमातून आपल्याला खऱ्याची आणि खोट्याची जाणीव करून दिली जाते आणि खऱ्या अर्थानं आपल्याला तेनेची पंथे चालू जाता न पडे उठा कुठे काही. त्या विचारांच्या मार्गानं चालायला खऱ्या अर्थानं आपण भाग पडतो, जेव्हा खरंच ते विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून आजच्या प्रसंगी वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे आणि या निमित्तानं इथपर्यंत कीर्तनाचं आयोजन आहे. निश्चितच आपल्या सगळ्यांना या गोष्टी ज्ञात आहेत की आपल्याला प्राप्त झालेली अवस्था ही संपणारी नाशिवंत स्वरूपाची आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरिता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. संतांनी सुद्धा या योनीमध्ये भगवंताच्या प्राप्तीची तळमळ धरली. भगवंताला आग्रह करून हात जोडून सांगतात, देवा तुझ्या प्राप्तीकरिता, तुझ्या नामचिंतनाकरिता, तुझ्या सेवेकरिता आणि तुझ्या भक्तीकरिता इथपर्यंत आम्ही आलेलो. म्हणून एक क्षणही तुझ्यापासून आम्हाला वेगळा जगायचा नाही, वेगळा घालवायचा नाही. मग याच्याकरिता तुझी स्थापना आमच्यामध्ये झाली पाहिजे. ती स्थापना कशी झाली पाहिजे? अभंगाच्या
मागचे रुसले का काय वाजवा ना मोकळ्या मनात टाळी वसवावे घर पहिल्या चरणात तुकोबराय सांगतात तेव्हा आमच्या घरामध्ये तुम्ही स्थापन व्हा ऐका घरामध्ये स्थापन व्हा हा शब्द जरी आपल्याला फार बारीक वाटत असला तरी याच्या पाठीमागचा भाव खूप मोठा आहे संतांना भगवंताशिवाय एक क्षण घालवायचा नाही उलट प्रतिज्ञा करून जगद्गुरु तुकोबराय भगवंताला सांगतात देवा घेईन मी जन्म तू कोणत्याही अवस्थेत आम्हाला घाल तिथे आम्ही तुझी सेवा करणार घेईन मी जन्म घेईन मी जन्म याच साठी देवा घेईन मी जन्म घेईन मी जन्म याच साठी देवा तुझी चरण देवा साधावया तुझी चरण देवा साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन लाला हरिनाम कीर्तन जगा देवना हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन जगा देवना तेव्हा तू कोणत्याही योनीत कोणत्याही जन्मात घाल पण तिथे गेल्यानंतर आम्हाला तुझा विसर नाही पडला पाहिजे घाले लोटा गला हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन देवा तुझ्या सेवेकरिता आम्ही अवस्थेला आलेलो आणि लक्षात ठेवा आपल्याला प्राप्त झालेली अवस्था आपल्याला मिळालेला देह हा इतका मौल्यवान आहे इतका अनमोल आहे पण कदाचित आपल्याला याचं महत्व फार उशिरा कळतं असं नाही कळत नाही ठीक आहे काहींना नाही कळत ते असे येतात आणि असे जातात काही नाही फरक त्यांना चांगलं काय वाईट काय ते म्हणते कीर्तन करू नये मरायचं नाही करू नये मरायचं काही जण तर आम्हालाच म्हणते तुम्हाला काही कामं नाही का उठले की निघाले उठले बाबा करू दे ना नाही तुला करता येत नाही तुला जमत ठीक आहे करू नको भजन पण निदान जे करता येत त्याचं नाव तरी ठेवू नको तू का म्हणे सत्य कर्म व्हावे सह्य घाती या भय नरकाचा निदान नाव ठेवू नको काही माणसांची वृत्ती तितकी विचित्र आहे ते स्वतः चांगलं काम करत नाही पण चांगलं करणाऱ्याला कुठं अडवायचं हे त्यांच्या बरोबर ध्यानात राहतं चांगला चाललेला सप्ताह आजच्या जागी बंद पडते एवढ्या प्रवृत्तीची माणसं आहेत आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवत चिंतन याचा लाभ किती मोठ्या प्रमाणात घेता आला पाहिजे काही जण असे येतात असे जातात भक्ती नाही भजन नाही काय म्हटले वारी करणाराही मरणार आहे आणि न करणाराही आपली वारी कॅन्सल करू नका काय उपयोग आहे म्हणला हे सगळं करून काय होतं म्हणले ज्यानं आयुष्यभर देवाचं भजन केलं तोही मेला आणि ज्यानं कधीच देवाचं नाव घेतलं नाही देवाचं नाव घेणं सोडा पण एखाद्याला चांगला शब्द म्हणून कधी उच्चारला नाही त्यालाही मरण काय म्हणलं मग भजन करणारही मरणार आहे आणि न करणार आहे ऐकताय ना तुम्ही सगळे असं काय अहो चांगलं करूनही मरण आहे आणि चांगलं न करता सुद्धा वाईट करूनही मरण आहे काय म्हणलं उपयोग आहे चांगलं करण्याचा भजन करण्याचा असंही मरायचं तसंही मरायचं म्हटलं तसं नाही असंच म्हटलं अहो तसं का मरावं आपण ज्या अवस्थेला आलेलो आहोत ही फार मौल्यवान अवस्था आहे आपण का
पावलो हाने कागदानी पावलो हाने कागदानी एका राजाने एका सामान्य गरीब व्यक्तीला त्याची गरिबी पाहून चंदनाची बाग भेट दिली. चंदनाच्या झाडांची बाग भेट म्हणून दिली की निदान या माध्यमातून त्याची गरिबी दूर होईल आणि त्याच्याकडे धन अर्थ पैसा प्राप्त होईल. झालं, काही काळ निघून गेला, काही वर्ष निघून गेली आणि अगदी काही वर्षांनंतर पुन्हा एकदा राजाला ध्यान झालं की आपण अमुक अमुक अशा व्यक्तीला चंदनाची बाग भेट दिली होती. आता तो व्यक्ती मला वाटतं सामान्य राहिला नसेल. काय वाटलं राजाला? आता तो व्यक्ती गरीब राहिला नसेल, आता तो व्यक्ती सामान्य राहिला नसेल, आता तो मोठा धनवान कोणीतरी धनाधीश झाला असेल. चला जरा बघून यावं, त्याची हालचाल विचारावी. म्हणून राजाला पुन्हा त्याची आठवण झाली. अनेक वर्षांनी तो राजा त्या व्यक्तीचा शोध घेत गेला आणि जिथं तो राहत होता त्याच ठिकाणी राजा पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर राजाला पाहिलं तर राजाला आश्चर्य वाटलं की जसं त्याचं पूर्वी घर होतं तसंच आताही होतं. जी त्याची पूर्वी अवस्था होती तीच होती. जशी त्याची राहण्याची पद्धत होती ती आता तशीच होती. राजाला आश्चर्य वाटलं या गोष्टीचं की याच्या परिस्थितीमध्ये थोडासा सुद्धा फरक का नाही झाला, का नाही याचा बदल झाला. जाऊन विचारलं, म्हटले काय रे? अरे अनेक वर्षापूर्वी मी तुला चंदनाची बाग भेट म्हणून दिली ती. हो म्हटले महाराज, फार मोठे उपकार झाले तुमचे, खरंच खूप मोठे उपकार केले तुम्ही या गरिबावरती, फार मोठे उपकार केले. अरे उपकाराचं सोड, पण काय रे तू त्याचा लाभ करून घेतला नाहीस का? काय केलं ते चंदनाचं सांग बरं मला, काय केलं त्या झाडांचं? काही नाही म्हटली, रोज एक झाड तोडायचं आणि चुलीमध्ये घालायचं. काय केलं त्याचं? आतापर्यंत एवढी वर्ष लाकूड तोडलं आणि चुलीमध्ये जाळण्यासाठी वापरलं. महाराज आतापर्यंत कधीच सरपणाची अडचण आली नाही. खूप आभार झाले तुमचे, फार फार धन्यवाद तुमचे. डोक्यालाच हात लावला राजा. म्हटलं अरे बिचारे, आता एक तरी झाड शिल्लक आहे का? म्हटले महाराज एकही झाड शिल्लक नाही राहिली, संपून गेली सगळी झाडं, संपून गेली सगळी झाडं, मोडली सगळी झाडं, कापून गेली, आता संपली सगळी झाडं, बाग संपून गेली, आता संपली. राजाला इतकं वाईट वाटलं. म्हणले काहीतरी त्यातलं एखादं लाकूड तुझ्याजवळ शिल्लक असेल ना, एखादं लाकूड? हो म्हटलं आहे ना. कुठे? कुऱ्हाडीच्या दांड्याला. कुठे? कुऱ्हाडीच्या दांड्याला. यानं चंदनाचं लाकूड लावलं. म्हणले ठीक आहे. राजा म्हणला घेऊन ये. घेऊन आला. एक काम कर, तू हे लाकूड बाजारात घेऊन जा आणि चांगल्या एखाद्या लाकूड पारख्याकडे ते लाकूड ने आणि त्याच्याकडून याची किंमत विचारून आण. त्या सामान्य व्यक्तीला वाटलं राजा काय असा बोलू लागला, या लाकडाची काय किंमत येईल? काय फार तर फार 5 रुपये, कोणी घेणार पण नाही. पण ठीक आहे, आता राजानं सांगितलंय म्हणून जावं. गेला बाजारामध्ये आणि जसं चंदन पारख्याच्या डोळ्यासमोर हे लाकूड गेलं तसं त्यानं बोलावलं, स्वतःहून बोलावलं. याला जायची गरज नाही. ज्याला पारख कळते ना तो स्वतःहून बोलवतो. आपणहून कुठे जायची गरज लागत नाही. त्याने याला बोलावलं, अरे इकडे काय झालं? हे लाकूड कुठून मिळालं? कुठून? अहो बाग होती माझ्याकडे, त्या बागेतलंच हे लाकूड आहे. बाग होती? अरे वा. एक काम करतोस का, मला हे लाकूड देतोस का? तो विचारात पडला. म्हणलं या लाकडाचा तुम्हाला काय फायदा? तू फायद्याचं सोड, पैसे किती पाहिजे ते बोल. किती पैसे हवेत तेवढे सांग, पण हे मला लाकूड दे. किती हवेत तेवढे तुला पैसे माग, तू म्हणशील तितके पैसे द्यायला तयार आहे, पण एवढं लाकूड मला दे. किंमत कळाली, किती मौल्यवान आहे, जाणीव झाली. डोळे भरून आले, रडत रडत राजाकडे गेला. म्हणला महाराज, हातपाय जोडू लागला, लोटांगण घातलं. महाराज फार मोठी चूक झाली हो माझ्याकडून, फार मोठी चूक झाली.
एवढूशा लाकडाची म्हणेल तेवढी किंमत द्यायला तो तयार होता. अख्खी बाग होती ना माझ्याकडे. काय म्हणलं तो? एवढूशा लाकडाची आज लाखो रुपये किंमत द्यायला तो तयार झाला. अख्खी बाग होती माझ्याकडे. महाराज फार मोठी चूक केली. अजून एखादी बाग भेट म्हणून देतात का? काय म्हणतोय? अजून एखादी बाग मिळेल का? मिळेल? आपल्याला प्राप्त झालेला देह भगवंताने एवढ्या सहज रीतीनं काकताळी स्पर्श स्वरूपात दिला, पण नाही हो माणसाला त्याची किंमत कळाली नाही. आणि मग एकदा काय संपत येतं, मग शेवटच्या क्षणाला जाणीव होते. अंतकाळी माणसाला याची जाणीव होते. मग माणसाला याची जागृती येते आणि पुन्हा भगवंताकडे अशी अवस्था मिळावी ज्यातून त्याचं चिंतन घडेल, ज्यातून त्याची भक्ती घडेल, त्याची साधना घडेल. अशी अवस्था पुन्हा मागण्याचा प्रयत्न करतो. पण आता विठ्ठल विठ्ठल तैसे येण्याची शरीरा येणे झरे किंबहुना एरधारे चिरा पडे. म्हणून माणसाने या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला प्राप्त झालेली अवस्था ही अनमोल आहे. संतांना याची जाणीव आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती साधना करून त्याची स्थापना करून घ्यायची आहे. पण कुठे करून घ्यायची हे महत्वाचं आहे. कुठे करायची? देव कुठं स्थापन झाला पाहिजे? आपण मंदिरात केला, आपण घरात केला, आपण देवाऱ्यात केला आणि शरीरात सुद्धा देव स्थापन झालेलाच आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आपल्या घरात देव आहे, आपल्या मंदिरात देव आहे, आपल्या देवाऱ्यात देव आहे, आपल्या शरीरात देव आहे. प्रामाणिकपणे उत्तर द्या. पटपट सांगा. जास्तीचा वेळ मी सुद्धा घेणार नाही. कितीही सुंदर बंगला बांधा, किती चांगल्या सिमेंटचा बांधा, कधी ना कधी तरी पडेल का नाही पडेल? निदान असं केलं तरी बरं वाटते हो बोलणाऱ्याला. तुम्ही नुसतेच असे बघत बसले की टेन्शन येतं ना आम्हाला. थोडं तरी माणसाला वक्त्याकडे प्रतिसाद देणारा श्रोता असला पाहिजे, तर आनंद आहे बोलणाऱ्याला. थोडा प्रतिसाद देत चला. कितीही चांगलं घर बांधा, कधीतरी बोला, कधीतरी पडेल. किती चांगलं मंदिर उभारा, कालांतरानं जीर्ण होईल. काय होईल? म्हणून त्याचा जीर्णोद्धार केला जातो. जीर्णोद्धार केला जातो कारण मंदिर काय होतं? जीर्ण होतं. इकडे लक्ष द्या. किती चांगला देवारा सजवा, कालांतरानं मोडेल. आणि कितीही चांगलं शरीर सांभाळा, कालांतरानं चढता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. काही माणसांना वाटतं माझी एवढी शरीर यष्टी आहे, मला काय होणार? अहो एवढी चांगली तब्येत माझी, मला काय होणार? याच्यावरती अभिमान करतो, याच्यावरती अहंकार करतो. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा. आज जवानी परितराने वाले कल तू ही पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा. उद्या नाही, परवा नाही, तेरवा नाही, कधीतरी शरीर जायचे इथपर्यंत आपल्याला आहे ती अवस्था आपल्याला ती भोगावी लागणार आहे. आयुष्य मोलाची हे घडी तू कोपारायचा
सांगतात माहिती आम्हाला ही किती अनमोल अवस्था प्राप्त झालेली आहे, नाशिवंत स्वरूप आहे, पण याचाच फायदा करून घ्यायचा आहे, याचाच फायदा करून घ्यायचा आहे. याच्याशिवाय अन्य कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला ती साधना घडणार नाही. इतर पशु प्राण्यांच्या अवस्था किंवा इतर योनी सुद्धा आहेत, त्यांनाही ज्ञान आहे नाही असं नाही, पण परब्रह्म तत्व जाणण्याचं मूळ ज्ञान या मनुष्य योनीत आहे. मूळ ज्ञान आम्ही कहे ज्ञान नाही कोठे, याची देही घडे देवाचे भजन याच देहामध्ये तुकोबारायणा जाणीव आहे. मग कोणत्याही ठिकाणी स्थापन न करता ही सगळी ठिकाणं जाणारी आहेत, नाशिवंत स्वरूपाची आहेत. घर जाणार, देव्हारा जाणार, मंदिर जाणार, शरीर जाणार, मग एक गोष्ट राहणार ती म्हणजे वृत्ती आहे. आणि अशा वृत्तीमध्ये आध्यात्मिक घरामध्ये भगवंताची स्थापना करण्याची प्रार्थना तुकोबाराय करतात. वसवावे घर आमच्या वृत्तीमध्ये स्थापन व्हा, आमच्या हृदय मंदिरात स्थापन व्हा. साठविला हरी जे हृदय मंदिरी, हृदय मंदिरामध्ये देवाची स्थापना करा. माणसानं बहिर्रंगानं भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठीची साधना केली. बहिर्रंगानं शरीरानं करतोय, आज दिसतो किती धावपळ करतो, का तुळशीची माळ आहे, कपाळाला श्रीगंध बुक आहे, मुखामध्ये भगवंताचं चिंतनही दिसतं, पंढरपूरची वारीही दिसते, सगळ्या काही गोष्टी दिसत आहेत. पण अंतःकरणानं जर आपण तिथपर्यंत तो भाव पोहोचवला नसेल तर उपयोग नाही तुमच्या बाहेरच्या पसऱ्याचा. काय उपयोग आहे? नाही निर्मळ जीवन काय केलेलं साबण. विचारातच शुद्धता नसेल तर बाकीचा परमार्थ काय कामाचा. पंढरपूरची वारी करा, चारीधाम करा, एकादशी करा, सगळं करा, आणि रोज शेजारच्याशी भांडत बसले, झाली का भक्ती? झाला परमार्थ? आपण कोणत्या दृष्टीनं परमार्थाकडे पाहतो? ज्याच्या वृत्तीमध्ये भगवान परमात्मा आहे त्याचा खरा परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. एक जण रेल्वेने प्रवास करत होता. प्रवास करता करता हातामध्ये ग्रंथ होता. म्हटलं कोणता ग्रंथ आहे? म्हटलं रामायण वाचतोय. म्हटलं रामायण? आणि तेही प्रवासात? हो म्हटला. अहो प्रवासातच काय, मी घरी असलो तरी रामायण वाचतो, पाहुण्यांकडे गेलो तरी रामायण वाचतो, शेतात गेलो तरी रामायण वाचतो, जेवताना सुद्धा रामायण वाचतो, अहो झोपतानाही रामायण उशाला, सगळीकडे रामायण. आणि आता नाही, 10 वर्षापासून रामायण वाचतो. किती? 10 वर्ष झाली मी रामायण वाचतो. अहो असं म्हणा ना, माझं रामायणच तोंडपाठ झाले, सगळं काही मला माहिती आहे आणि मी रामायणाशिवाय राहत नाही, रामायण माझं तोंडपाठ झालेलं आहे. म्हटलं बाबा धन्य दिवस आहे, आजी दर्शन संतांचे, आनंद झाला. म्हटलं कुठं चाललाय? काही नाही. म्हटले भावावरती केस टाकली, त्या संदर्भात कोर्टात चाललं. काय वाचले? अहो जिथं भावाचं प्रेमच कळालं नाही तिथं काय रामायण वाचलं? माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, आपण जगाला दाखवतो मी किती भक्ती करतोय, इथं दाखवण्याची गरज नाही बरं का. आवडे वाईट केलं तरी. एकाच्या घरात जाऊन दुसऱ्याचा चिवडा खाऊन तिसऱ्याच्या गाडीत बसून जाऊन त्याला निवडून देते. हे मी नाही सांगत, ही संतांची भाषा आहे, संतांची भाषा आहे. समाज तोपर्यंत तुमच्या जवळ आहे जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी त्याच्या लोभार्थ काहीतरी आहे, त्याच्या हिताचं काहीतरी, त्याच्या स्वार्थाचं काहीतरी आहे, तोपर्यंत समाज तुम्हाला जवळ धरतो. सांगा ना. अहो एकदा का शरीर जीर्ण झालं, एकदा का खिशातला पैसा संपला, एकदा का चेहऱ्याचं तेज निघून गेलं, जगाचं सोडून द्या, पुढची पोरं सुद्धा किंमत देत नाही, ही सत्यता आहे. अपने पल्लों में पैसा होए तो, अपने पल्लों में पैसा होए तो, सब लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो, कोई न मीठा बोले, सब पैसे भाई, सब पैसे
लोकांची भाषा आहे. एकदा का त्यांचा आपल्याकडून जाण्याचा स्वार्थ संपला की लोक आपल्याला किंमत नाही देत, समाज किंमत नाही देत. शरीर जीर्ण झालं ही अवस्था निघून गेली. टवटवीत चेहरा आहे, चेहऱ्यावरती तेज आहे तोपर्यंत तुमचा मान आहे, खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत तुमचा मान आहे, जोपर्यंत काहीतरी अधिकार तुमच्याकडे तोपर्यंत तुमचा मान आहे. ज्या क्षणाला हा अधिकार संपेल त्या क्षणाला तुमचा मानही संपला म्हणून समजा. कोणत्या जगाच्या, कोणत्या प्रेमाच्या आणि कोणत्या अपेक्षेनं आपण जगाकडे आणि जगासाठी परमार्थ करत राहतो. यानं माझा सत्कार करावा, त्यानं मला नारळ द्यावा, यानं मला हार घालावा, त्यानं माझं नाव घ्यावं. अहो किती वाईट माणूस असू द्या, दोन शब्दाचं कौतुक केलं तर माणूस भुलतो, अगदी भुरळ पडते त्याला. आज लोकांना सत्य नकोय पण गोड हवंय, गोड हवंय. काय गोड पाहिजे. आपल्याबद्दलचा गोड शब्द माणसानं ऐकला की माणूस त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडतो. मग तो खोटा असला तरीही विषय आपल्याला भुलवतात, विषय इतके भुलवतात कारण त्यांचं कामच आहे भुलवणं, त्यांचं कामच आहे. तुकोबाराय सांगतात आम्ही वृत्तीमध्ये भगवंताची स्थापना करून घेतो कारण या वृत्तीमध्ये आम्ही विषयांना ठेवलं नाही. मुळात आम्ही ठेवलं नाही हे म्हणणं चुकीचं आहे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घरी ते बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. आम्ही विषय घालवले नाही, आम्ही देवाला प्राप्त केलं, विषय आपोआप निघून गेले. विठ्ठल विठ्ठल. विषयांना घालवण्याच्या पाठी पडू नका, देवाच्या प्राप्तीच्या पाठी पडा, विषय आपोआप निघून जातील. कारण कुणाला घालवायचं, कुणाला ठेवायचं, कुणाला उचलायचं, कुणाला पाडायचं, कुणाला बसवायचं, कुणाला नाही बसवायचं, हे कोणाच्या हातात आहे. तुम्ही जगाची म्हणजे मानू नका, तुम्ही जगाला शरण जाऊ नका, पण जन्माला आल्यानंतर त्या पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय राहू नका. का जंबूया कृपा माझी एक पंढरपूर धर्माचे नगर देखा, विठोबाचे नाव, चला जाऊ दयाल आया, काही बोल नमाया, चला जाऊ दयाल आया, काही बोल नमाया. विठोबाचा धर्म जागो नाही, जाते विठोबाचा धर्म जागो, जाते आता ज्यांना कळतंय त्यांना हे फार गोड आहे. आपण त्या देवाचं चिंतन चुकू नये. काही माणसं जगाला 1000 वेळा रामराम करते, पण देवाच्या शरणांगती जायचं म्हटलं की 1000 प्रश्न निर्माण करते. जगद्गुरु तुकोबाराय मात्र अशा अवस्थेत भगवंताची प्राप्ती करून पाहतात. तेव्हा आम्हाला इतर दुसरं काही नकोय, तू आमच्या घरामध्ये स्थापन व्हावं आणि हा भाव तुझ्यापर्यंत पोहोचावा. अखंडपणे निरंतर तुझं सानिध्य प्राप्त व्हावं. का निरंतर कशा करिता? कारण आमच्या दैनंदिन कर्मात तुझा सहभाग आम्हाला पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात संदासणी शयणी
शॉर्ट बट स्वीट. संगा आसनी शयनी, आसनी बसताना, शयनी झोपताना, गमनी भ्रमण करताना आणि भोजन करताना, ही सगळ्या गोष्टी दैनंदिन कर्माच्या आहेत. भोजन करणं, बसणं, झोपणं, फिरणं ही रोजची कामं आहेत आपली, बरोबर ना. मग रोजच्या कामामध्ये आम्हाला देव पाहिजे. वर्षाकाठी आम्ही 6 महिन्यानं पंढरपूरची वारी करतोच आहे, वर्षाकाठी आम्ही पंढरपूरला जातोच आहे, आषाढीची वारी आम्ही करतोच आहे. परंतु रोजच्या कर्मामध्ये सुद्धा आम्हाला तू पाहिजेच देवा. कारण तुझ्यासोबतचं बसणं म्हणजे काही ते सामान्य बसणं असेल काय? अरे ते ध्यानमुद्राच असेल ना आमच्यासाठी. तुझ्यासोबतचं जेवण म्हणजे काही सामान्य असेल का? अरे तो ब्रह्मरस असेल ना आमच्यासाठी. तुका म्हणे पोट झाल्याची न धाय तरी खादल्याची खाय आवडीने, अशा स्वरूपाचं भोजन आम्हाला रोज मिळेल. किती खावं तरी सुद्धा मन तृप्तता होणार नाही, अशा स्वरूपाचं भोजन असेल रे देवा. सांगण्याचं तात्पर्य हे दैनंदिन कर्माचा तुझा सहभाग आमच्या जीवनामध्ये फार मोठ्या सुखाला आम्हाला प्राप्त करून दे. तुझा रोजचा सहभाग आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्याचा परिणाम आमच्या जीवनात या मायेनं निर्माण केलेल्या संकल्प विकल्पापासून आम्हाला सुटका प्राप्त होईल. खरं तर संतांची ही दशाच नाही. संत जीवनमुक्त अवस्था जगणारे, संतांना या सगळ्या गोष्टी लागू होत नाही. पण ते भक्तांनी फक्त तुमच्या आमच्या उद्धाराकरिता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तरण केला राज्य भारत झाली आईसा. एवढं सगळं दुःख, एवढा सगळा उपदेश, एवढा सगळा अनुभव, एवढं सगळं कशा करीता? ते भक्तांनी फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आपल्या उद्धाराकरिता संत हे सगळं दाखवतात. हे सगळं अनुभव आपल्याला सांगतात, उपदेश आपल्याला सांगतात, का तर आपल्याला ते सगळं कळावं आणि त्यातून आपला उद्धार व्हावा. म्हणून लक्षपूर्वक माणसाने या गोष्टीचं आचरण केलं पाहिजे. संत सांगतात आता या तुझ्या निरंतर सानिध्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप. 3रं चरण मी सरळ घेतलं. नंतर म्हणाय लोक महाराजांनी चरण सोडलं नाही. मी कुठलंच चरण सोडत नाही, मी एकही चरण सोडत नाही असं म्हणण्याचा. संकल्प विकल्प खरं तर चांगल्याचा वाईटाचा कोणताही असू द्या, संकल्पही दुःख देणारा, विकल्पही, कारण त्या मायेतून निर्माण झालेले येतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या दुःखाला, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. भगवंताच्या सानिध्याचा परिणाम सुद्धा एवढा मोठा आहे. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. अजून सोपं सांगू का? एक अभंगात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो ने दीपा. किंवा आता मग अशी घेतलेलं प्रमाण, तुका म्हणे देह भरीला विठ्ठली, काम क्रोधे केले घर रीते. आता मात्र कोणत्या विषयाचा आम्हाला वारा सुद्धा लागू शकत नाही. का? कारण आम्ही त्या अवस्थेत राहिलो नाही. आता मात्र त्याच्या सानिध्याच्या परिणामामुळे, त्याच्या स्थापनेमुळे आमची अवस्था ही फार भिन्न झालेली आहे. खऱ्या अर्थानं अशी ब्रह्मस्थिती आम्हाला प्राप्त झालेली आहे, ब्रह्मीभूत आम्ही झालेलो आहोत. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा परिणाम पडत नाही. हा सार आहे, हे भक्तीचं सार आहे. म्हणून प्रत्येकाला ती भक्ती करा, अखंड भगवंताचं चिंतन धारण करा. एकदा का हे सगळं जवळ, हे सगळं सिद्ध आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत बरं का. कारण काळ आपल्या टपून बसलेला आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ वाट पाहतो, पण आपण मात्र खऱ्या अर्थानं कसं जगावं त्याला चुकवून जाऊ शकत नाही. एवढी ताकद आपल्यात नाही बरं का. न लगे मरावे असं आपण म्हणू शकत नाही, ताकद आपली नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया द्रतया मामेमय प्रपद्यन्ते माया मिताप तरंतती. तरुण जाणं सोपं नाही, पण भगवत चिंतनाचा आधार घ्या. आज या टर्ले परिवारानं आई वडिलांच्या सेवेच्या माध्यमातून मला वाटतं खऱ्या अर्थानं भगवंताची फार मोठी सेवा केली. तुम्ही कोणत्याही पद्धतीची सेवा करा, कोणत्याही पद्धतीची, मग ती निसर्ग सेवा असो, जनसेवा असो, आई वडिलांची सेवा असो, ती प्राणी मात्राची सेवा असो, ती भगवंतापर्यंत पोहोचते. आज या मातेनं दिलेल्या संस्काराची जोपासना टर्ले कुटुंब करतं. म्हणून एवढा जनसमुदाय एका वेळेला उपस्थित राहिलेला आहे, लक्षात ठेवा.
सगळ्यात मोठी श्रीमंती या टर्ले परिवाराची आजच्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळते. नाही तो कोण येतो कोणासाठी, कोण रडतो कोणासाठी, कोण रडतं सांगा ना, कोण रडतं? आईबाप गेले, पोटचे पोरं रडत नाहीत. आज एवढा जनसमुदाय येतो, एका वेळेला डोळे भरून येतात एका आईकरिता. या मातेनं दिलेल्या संस्काराची शिदोरी. पैसा कमवून जाणारे भरपूर आहेत, पण पैशावाल्यांसाठी लोक रडत नाही बाबा, नाही रडत. एका ठिकाणी आम्ही गेलो, फार चांगलं नियोजन केलं, बंगल्यात कीर्तन, बंगल्यात. कल्पना करा तो बंगला किती मोठा असेल, खूप सुंदर डेकोरेशन केलं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, म्हटलं आज खूप सुंदर सेवा होणार. प्रामाणिकपणे सांगते, मी धरून 10 माणसं, मी धरून 10. काय करतात तुमच्या पैशाला प्रॉपर्टीला? तुमच्या सुखदुःखामध्ये जर माणसं सहभागी होऊ शकत नसतील, आज जनसमुदाय जग असंच कुणाला स्वीकारत नाही. आहारात ज्याच्या सत्व आहे, वागण्यात ज्याच्या तत्व आहे आणि बोलण्यात ज्याच्या ममत्व आहे, त्यालाच खरं जीवनात महत्व आहे. आज बाकीचे संस्कार मुलांकडे पाहायला मिळतात. आई जाण्याचं दुःख अत्यंत मोठे, खूप मोठे, शब्दामध्ये व्यक्त होऊ शकत नाही कदाचित. आज प्रतिमेकडे पाहतात आणि मुलं आणि मुली एकच भावना व्यक्त करतात, देवा अरे नको रे तुझं धनपद आम्हाला, द्यायचंच असेल ना काही तर आमच्या पोटातली भूक जिला न सांगता कळायची आणि आमच्या अंतःकरणातलं दुःख जिला न सांगता कळायचं, अशी आमची आई आम्हाला दे रे परत, आम्हाला अशी आमची आई परत या आम्हाला. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या बाळाला. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी तू केली, दुःख तुझला आले असतील बदलाला बांधून नेली, सोडून गेलीस तुझ्या लाडक्याला, कोण वाढवीन तुझ्या बाळाला. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वाढवेल तुझ्या बाळाला. आज एवढ्या लोकांमध्ये उपस्थित कुणी विचारा कुटुंबाला, या टर्ले परिवाराला, असं काय केलं आईनं तुमच्यासाठी? मी नेहमी विचारते, तुम्ही आईसाठी वर श्राद्ध करताय, त्या आईनं तुमच्यासाठी केलं नाही? काय केलं त्या आईनं? जन्मच तर दिला ना, असं काय मोठं केलं? जन्मच तर दिला ना, पालन पोषण केलं, असं काय मोठं केलं? जन्म दिला, पालन पोषण केलं, कर्तव्य आहे तिचं, ठीक आहे. कुटुंबाला उत्तर दिलं, ताई आज तिचा स्वभाव, तिचं प्रेम, तिचं बोलणं, माणसं जपण्याची, नाती जपण्याची तिची ओढ आज आम्हाला खूप मोठं बनवते. ही श्रीमंती हा पैसा नाही आम्हाला आमची श्रीमंती म्हणून दाखवत, काही अर्थानं त्या आईनं केलेलं प्रेम, त्या आईनं दिलेले विचार आज आम्हाला इथपर्यंत पोहोचवतात. काय केलं तिनं आमच्यासाठी? तिनं बांधलं घरट दिला विसावा हिवाळा, तिनं बांधलं घरट दिला विसावा हिवाळा, घेऊन या पखाली भरविला मुखी चाला,
जाई पिला ना भेटाया. काय केलं तिने आज कुटुंबासाठी जगत असताना हाडाची काडी रक्ताचं पाणी केलं. माया मंदिरा लागे जाई पिला ना भेटाया. आज पक्षी जाई पिला ना भेटाया. जाई पिला ना भेटाया. जाई पिला ना भेटाया. जिथून कुटुंब आई पाहत असेल फार मोठे आशीर्वाद देत असेल की हे कुटुंब आज तिच्यासाठी वर्ष श्राद्ध करतं. निश्चित मातेची या चिठ्ठी अवघी बालकाची व्याप्ती. अधिक जण बोलता जे काही दुःखी अटकले परिवाराला त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पर्यंत द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपल्याही जीवनामध्ये परमार्थ घडावा. तो कसा घडावा चिंतनातून हाताने टाळी मुखाने पूजन. विठोबा रखुमाई सोहळा आषाढी वारी सुरू आहे. श्री विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान झालेलं आहे आणि पंढरपूरच्या दिशेनं त्या ठिकाणी सर्व वारकरी भाविक चालत असताना अंतःकरणामध्ये फार मोठा आनंद आहे आपल्या आईला भेटण्याचा. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपणही त्या दृष्टीनं सर्वांचं चिंतन झालं पाहिजे. संतांचे विचार आले पाहिजे. भजन झालं पाहिजे. निवृत्तीनाथ